नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी असा बोटनेकचा गळा बनवणार आहे. बोटनेक डिझाईन बनवणार आहे. तर मी याची गळा रुंदी 3.5च घेतली, पण आपण नॉर्मली ब्लाऊजची 4 किंवा 4.5 घेतो. तर मी याची 3.5 का घेतली, तर हा ब्लाऊज जो आहे हा खूप छोट्या साईजचा ब्लाऊज आहे. म्हणजे ह्या ब्लाऊजची छाती साईज जी आहे तर 28च आहे. त्याच्यामुळं मी याचं गळा रुंदी जी आहे ती 3.5च घेतलेली आहे. किंवा आपला 30च्या पुढं जर असला तर मग 32-34 असा जर असला तर आपण 4 इंच घेऊ शकतो. 36च्या पुढं असला तर मग आपण 4.5 इंच गळा रुंदी घेऊ शकतो बोटनेकमध्ये. तर मग हा छोटा ब्लाऊज असल्यामुळं 28 छाती साईजचा ब्लाऊज असल्यामुळं मग मी याची गळा रुंदी जी आहे गळा रुंदी मी 3.5च घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर 3.5च घेऊन खाली असा मटका आकार दिलेला आहे बघा गळ्याला. आणि जसं आहे मी तसंच त्याच्यावरतून असं अस्तर जे आहे तर मग असं आपल्याला अस्तरच मध्ये फोल्ड करून घ्यायचं, कारण आपण लेस लावणार आहोत त्याच्यावरती. जर का आपल्याला लेस लावायची असेल तर तुम्ही अस्तर पलटी करून घेतलं तरी पण चालतं. आणि जर का आपल्याला लेस लावायची जर नसेल तर आपल्याला पायपिंग वगैरे वापरायची असेल तर मग तेव्हा असं जॉईंट करून घ्यावं लागतं. आणि मी त्याच्यामध्येच हे बघा अशी नॉट जी लावायची आहे आपल्याला ती नॉट पण अशी मध्ये टाकली, कारण की मग ती नॉट पण त्याच्यामध्येच शिवून हे होती, कारण की आपल्याला नंतर वरतून लावायची मग गरज पडत नाही. आतल्या शिलाईमध्येच ती कवर होऊन जाते. असे थोडेसे त्याला हे करायचं क्रॉसमध्ये कैचीना, कारण की मग व्यवस्थित पलटलं जातं. जसा आकार आहे तसा व्यवस्थित पलटलं जातं. त्याच्यामुळं हे असं हे करून घ्यायचं. आणि अशी नॉट लावल्यामुळं पलटी करायला पण एकदम सोपं जातं, कारण की तिथलचे आपले ते हे असतात ना, गळ्याचे जे कोणी असतात ते बाहेर येत नाही. त्याच्यामुळं अशी नॉट लावली ना, नॉटनं एकदम व्यवस्थित येतात. नॉटला धरून ओढलं की बरोबर बाहेर निघतात ते. अशी वरतून दापटीप मारून घ्यायची त्याच्यावरती. आता सगळ्या साईडनं जॉईंट करून घ्यायचं. कुठं आडी नाही पडू द्यायची, व्यवस्थित असं बघून घ्यायचं की कुठं आपल्याला झुळ तर येत नाही, आडी तर पडत नाही, कारण मग काय होतं नंतर मग प्रॉब्लेम येतो. हे बघा असं सगळ्या साईडनं आता जॉईंट करून घेतलेलं आहे. पाठीवरचे टक्स पण मारून घ्यायचे. तर हे टक्स जे पाठीवरचे मारायचे ते 4.5 इंचावरती मारायचे. पण आता आपण नेहमी शिवतो त्याच्यामुळं हात बसलेला असतो, त्याच्यामुळं माप घेत नाही की लगेच आपल्याला कळतं की किती टक्स घ्यायचा तो. त्याच्यामुळं बरोबर अंदाजामध्ये तो टक्स जरी मारला तरी तो व्यवस्थित बरोबर येऊन जातो. तर खाली कमरेची पट्टी जी आहे ती पट्टी पण जॉईंट करून घ्यायची. म्हणजे सगळा ब्लाऊज अगोदर शिवून म्हणजे रेडी करून घ्यायचा लेस लावायच्या अगोदर फिनिशिंगमध्ये, कारण मग एकदम व्यवस्थित फिनिशिंग पण येऊन जाते, कुठं जोड वगैरे काही येत नाही. हे बघा अशी पट्टी जी आहे ती मध्ये फोल्ड करत जायचं. आता आपल्याला ह्या गळ्याला जे आहे तर वरतून अशी लेस लावायची, किंवा लेसचा नाही तुम्ही यूज केला पायपिंग वगैरे जरी वापरली तरी पण ह्या गळ्याला छान वाटते. पण हा जो गळा आहे तर मग कस्टमरचा ब्लाऊज आहे हा, तर त्यांनी अशी लेस लावायला सांगितलेली होती
की वरतून अशी लेस लावा म्हणून मी ती लेस वापरू लागले. आणि तुम्ही कॅनव्हासवरती जर का तुम्हाला असं व्यवस्थित जर नाही हे झाला गळा, तर सरळ आपलं कॅनव्हासवरती कट करायचा आणि कॅनव्हास वापरूनच असे गळ्याचे आकार वगैरे द्यायचे. पण मी याला कॅनव्हास नाही वापरलेला आहे, कारण की एवढा काही हार्ड नव्हता हा गळा, सोपा होता एकदम. त्याच्यामुळं कॅनव्हासची काही गरज नाही वाटली मला, म्हणून मी कॅनव्हास नाही वापरला. पण कॅनव्हास पेपर जर का वापरला तर अजून छान फिनिशिंग पण व्यवस्थित येते, म्हणजे गळ्याचा आकार पण एकदम व्यवस्थित येतो आणि फिनिशिंग पण छान येऊन जाते. त्याच्यावरतून अजून साईडनं एक टिप मारायची. ही बघा, आपली आता लेस शिवून तयार झालेली आहे. आता जे आपण नॉट लावलेली आहे, तर आपल्याला नॉटला खाली लटकन लावायचे आहे. तर हा साडीमधलाच कपडा उरलेला आहे, हा साडीचा काठ. तर आता त्याच्यापासून आपण लटकन बनवणार आहोत, की ह्या काठाचेच लटकन बनवायचे. थोडासा काठ उरलेला आहे, तर मग तो पण यूज होऊन जातो आणि वेगळे काहीतरी कॉन्ट्रास्टमध्ये, म्हणजे जरीचे लटकन पण छान वाटतात. एका दोरीला मी असे 2-2 लटकन बनवले. असे डबल लटकनमध्ये बनवले तरी पण छान दिसतात ते लटकन. लटकन जेव्हा आपण लावतो तेव्हा हे बघा, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं, जेणेकरून की बाहेरच्या साईडनं अशी त्याचे ते धागे दोरे दिसत नाही आहे. इथं तुम्ही बटन पण लावू शकता, पण मी नॉट वापरलेली आहे तिथं. हे बघा, झाला हा गळा शिवून तयार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर